जय महाराष्ट्र मित्रांनो, राशन कार्ड हे प्रत्येक कुटुंबाचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे अनेक वेळा लोकांना ते कसे अपडेट करायचे असा प्रश्न पडतो. कारण सर्वसामान्यांना रेशन कार्ड मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचे नाव रेशन कार्डमध्ये जोडू शकता. तसेच तुम्हाला तुमचे नाव रेशन कार्डमधून काढायचे असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. याबाबत सरकारने एक मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. त्याद्वारे रेशन कार्ड बनवणे आता सोपे झाले आहे. या ॲपविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून मेरा राशन 2.0 हे ॲप सहज डाउनलोड करू शकता आणि या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्डशी संबंधित सर्व सेवा मिळवू शकता. त्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा तर वाचेलच, पण तुम्हाला घरबसल्या ह्या गोष्टी देखील करता येतील. मेरा राशन 2.0च्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्डशी संबंधित प्रत्येक काम करू शकाल. त्यासाठी तुम्हाला कुठेही धावपळ करण्याची गरज नाही आणि तुम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च देखील करावा लागणार नाही. तर मित्रांनो, आता आपण बघूया मेरा राशन 2.0 या ॲपमध्ये कोणते कोणते फीचर आहे आणि त्या फीचरद्वारे तुम्हाला काय काय लाभ घेता येतील त्याबद्दलची सविस्तर माहिती. मॅनेजर फॅमिली डिटेल्स या फीचरद्वारे तुम्ही शिधापत्रिकेतील कुटुंबातील सदस्यांची माहिती भरू शकता. त्यामध्ये नवीन नाव भरता येईल किंवा जुने नाव हटवता येईल. त्यानंतर आहे रेशन इंटिलिटमेंट. तुम्ही तुमच्या कुटुंबानुसार किती रेशन दिले जाते याची माहिती देखील या ठिकाणी मिळू शकता. नंतर ट्रॅक माय रेशन या फीचरद्वारे तुम्ही तुमचे रेशन कार्ड डीलरपर्यंत पोहोचले आहे की नाही हे देखील तुम्ही तपासू शकता. माय ग्रीव्हन्स शिधापत्रिकेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्ही हा पर्याय वापरू शकता. सेल रिसिप्ट रेशन घेतल्यावर तुम्हाला पावती मिळाली नसेल तर तुम्ही ती ऑनलाईन घेऊ शकता. बेनिफिट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट शिधापत्रिका धारकांना रेशन कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या लाभांची माहिती तुम्हाला या ॲपवर मिळू शकते. नियर बाय FPS शॉप या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन डीलरची माहिती मिळवू शकता. सरेंडर रेशन कार्ड तुम्ही तुमचे रेशन कार्ड बंद करण्यासाठी हा पर्याय वापरू शकता. रेशन कार्ड ट्रान्सफर या सुविधेचा वापर करून तुम्ही शिधापत्रिका दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करू शकता. मेरा राशन 2.0 डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती जावे लागेल. या प्ले स्टोअरवर आल्यानंतर तुम्हाला मेरा राशन 2.0 सर्च करावे लागेल. आता तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल. आता तुम्हाला ॲपवर सर्व सुविधा दिसतील. यामध्ये तुम्हाला ज्या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती टाकावी. त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करून सबमिट करावे. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती दिली जाईल. नवे रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात. यामध्ये तुम्हाला ओळखपत्र, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, रहिवासी प्रमाणपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल किंवा वोटर ID किंवा पासपोर्ट, कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र आणि चौकशी अहवाल ही कागदपत्रे महत्त्वाची आहेत. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.